काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? तोंड सांभाळून बोला तू. हे याचं हे डिवोर्स प्रकरण कोणाकोणाला ठाऊक होतं? सारंग, बबलू, तू ग काय? नाही आई, आम्हाला यातलं खरंच काही माहिती नव्हतं. ठीक आहे, तर तुम्हाला हे ठाऊक होतं, पण मला सांगावंसं नाही वाटलं तुम्हाला का? आई कोणीच नाहीये तुमची का? तुम्ही एवढे मोठे झालात की आईला आता काहीच सांगायचं नाही असं ठरलंय तुमचं? हा, कोण आहे मी या घरात? माझी काय किंमत आहे? काहीच नाही, शून्य. अगं बास झालं. मला, मी, माझं अस्तित्व, माझं हे कशाला करतेस आता? अरे तुझ्या व्यतिरिक्तही या घरात माणसं राहतात. त्यांना त्यांची मतं आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य आहे, जगू दे की. नाही सांगितलं तुला, काय फरक पडला? माझ्या आयुष्याचा निर्णय तू घेतलास. अगं केलं असतं ना त्या सानिकाशी लग्न, राहिलो असतो ना मी खुश. पण नाही, तू त्या ऐश्वर्याला घेऊन आलीस माझ्या आयुष्यात, कारण ती तुझ्या सौंदर्याच्या व्याख्येत फिट बसत होती म्हणून. पण खरं सांगू का, ती माझ्या आयुष्यात कमी आणि तुझ्या आयुष्यात जास्त राहिली. माझी बायको नव्हती ती, तुझी सून होती, सून. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंयस आणि आता हा डिवोर्स. मी नव्हतं सांगितलं तुला डिवोर्स घे म्हणून. मग काय पर्याय ठेवलास माझ्या समोर? आहे काय पर्याय? ऐश्वर्या आवडली तेव्हा तू तिला माझ्या आयुष्यात घेऊन आलीस, पण तिने जे केलं हे कळल्यावर तू तिचा द्वेष करायला लागलीस. नील, तिला बाहेर काढायला सांगितलंस, एक निर्णय घेतलास आणि तू सेट झालीस. मला म्हणे की जाऊन सोडून ये. मी आलो ना सोडून, लंडनला लांब. आता अजून काय करू आई? नील, हे बघ, हायपर नको. आपण बोलूयात, पण शांतपणे बोलूयात. अरे मी बोलायला आलोच नव्हतो ना यार. मला नाही बोलायचं या विषयावर. नील भाऊजी, मी तुम्हाला बोलवायला आले होते की नाही? अरे पण बोलवलं कोणी? हिरीस ना. आणि बोलवलं ते कशाला? मला माझ्या निर्णयाचा जाब विचारायला. अगं आई, पहिल्यांदा निर्णय मी माझ्या मर्जीने घेतला होता, तो पण चुकीचा आहे असं तुझं म्हणणं आहे? अरे कुठली आई अशी वागते? कुठली आई इतकी कठोर असते? खरं सांगू का, तू माझी आई नाही आहेस, वैरीण आहेस, वैरीण. नील,